पवित्र आत्मा तुम्हामध्ये हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि आजचा 7वा भाग आहे आणि आजचा आपला विषय आहे पवित्र आत्मा प्रार्थनेत सहाय्य करणारा. पवित्र आत्मा प्रार्थनेत सहाय्य करणारा. आणि हे सर्व संदेश यूट्यूबवर उपलब्ध आहेत. जर तुम्ही मिस केले असतील, परत ऐकायचे असतील तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन ते ऐकू शकता. आतापर्यंत आपण असं पाहिलं या सिरीजमध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर त्याचं सेवा कार्य पूर्ण केल्यानंतर 2 व्यक्तींची अदलाबदल झाली. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि देवाचा पवित्र आत्मा हा जगात आला. त्याने पवित्र आत्म्याला पाठवलं आणि ही अदलाबदल किंवा हा एक्सचेंज पेंटिकॉस्टच्या दिवशी पूर्ण झाला. ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी बाकीचे लोक सण साजरा करत होते, परंतु 120 जण आणि प्रभू येशूचे शिष्य त्या माडीवरच्या खोलीत बसलेले होते. त्यावेळेस त्या दिवशी त्यांच्यावर देवाचा आत्मा उतरला आणि त्यांचा सहाय्यकर्ता झाला. पवित्र आत्म्याविषयी वेगवेगळे शीर्षक किंवा टायटल्स प्रभू येशूने वापरले की सांत्वन करता, सल्लागार, सहाय्य करणारा किंवा मदतनीस. ज्यावेळेस प्रभू येशू जगात होता तो एका वेळेस एकाच ठिकाणी राहू शकत होता, परंतु आज पवित्र आत्म्याच्या द्वारे तो एकाच वेळेस जगभर जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात त्याच्या लोकांबरोबर राहून त्याची उपस्थितीचा अनुभव त्यांना देऊ शकतो. हा फरक म्हणून त्याने म्हटलं की माझं जाणं हिताचं आहे, तुमच्या हिताचं आहे. तर आणखी एक गोष्ट अशी की आतापर्यंत आपण पाहिलं की पवित्र आत्मा हा कशा रीतीने देवाच्या लोकांना, तुम्हाला आणि मला सहाय्य करत आलेला आहे. कशा रीतीने तो आपल्याला सहाय्य करतो. तो देवाचं वचनाचं प्रगटीकरण आणि त्याचा अर्थ आपल्याला कळवतो, प्रगट करतो की जे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला नुसतं वचन पाठ असतं किंवा वाचलेलं असतं, अचानक आपल्याला त्याचा अर्थ समजतो आणि तो कायमचा लक्षात राहतो. त्याला म्हणतात वचनाचं प्रगटीकरण. तर हे प्रगटीकरण फक्त देवाचा आत्मा, पवित्र आत्माच देत असतो. वेगवेगळ्या रीतीने तो सहाय्य करतो. आणि देवाचं वचन म्हणजे लिखित किंवा लिहिलेलं पवित्र शास्त्र, ते तो प्रगट करतो. शास्त्रात काय लिहिलेलं. दुसरी गोष्ट, देवाचं वचन किंवा देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलेला आहे. म्हणून पवित्र आत्मा लिहिलेलं वचनच प्रगट करतो असं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे तो देखील आपल्याला प्रगट करतो. आणि म्हणून काही वेळेस आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे याचा अनुभव येतो, उपस्थिती जाणवते. पण खरं तर तो स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. पण आपल्याला स्पर्श होतो, आपण बरे होतो, मुक्त होतो किंवा आपल्याला त्याची उपस्थिती जाणवते. म्हणजे पवित्र आत्म्याच्या रूपाने, पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्याबरोबर असतो, तो आपल्याबरोबर आहे याचा आपल्याला अनुभव देतो. दुसरी गोष्ट, मी असं सांगितलं की देवाचा पवित्र आत्मा आपल्याला दैनंदिन जीवनात सर्वसामान्य लेवलला न राहता दैवी पातळीवर वरच्या लेवलला जीवन जगण्यासाठी तो सहाय्य करतो. फक्त जे डोळ्याला दिसतं, आपल्याला ऐकू येतं कानाने किंवा पाहतो, अनुभवतो तेवढंच नाही, तर जे अदृश्य जग आहे याचा देखील दैवी अनुभव तो आपल्याला देतो. आणि ख्रिस्ती जीवन हे नॅचरल नाही तर सुपर नॅचरल आहे. नैसर्गिक, सर्वसामान्य नाही तर अद्भुत दैवी असं आहे. हे आपण प्रेषितांचे कृत्ये जेव्हा वाचतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की कशा रीतीने, अद्भुत रीतीने देवाच्या पवित्र आत्म्याने शिष्यांना चालवलं, मार्गदर्शन केलं, दर्शन दिलं वगैरे, की जे त्यांच्या ज्ञानाने किंवा बुद्धीने जे करू शकले नाहीत ते पवित्र आत्म्याच्या द्वारे ते करू शकले. वचनाचंही मार्गदर्शन दिलं आणि येणाऱ्या दिवसात काय घडेल, पुढचं येणाऱ्या गोष्टी त्यांना प्रगट केल्या. ज्या प्रभू येशूने शिकवलेल्या नव्हत्या 4 शुभवर्तमानात, त्या त्यांना प्रगट केल्या. आणि म्हणून हे पत्र आणि योहानाचं प्रगटीकरण आहे.
प्रभू येशू स्वर्गात गेल्यानंतर ज्यावेळेस त्याने म्हटलं की मला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, तर तुम्हाला आत्ताच त्या समजणार नाही, सोसवायच्या नाही. पण पवित्र आत्मा त्यांना मिळाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला, कोणत्या गावात जाऊन काय बोलला, कोणते उपदेश केले, कोणते चमत्कार केला, काय झालं, हे अनेक वर्षानंतर त्यांनी दिलं आणि हे देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांना शिकवलं. आज आपण पाहू आणखी एक मार्ग देवाचा पवित्र आत्मा आपल्याला कशा रीतीने सहाय्य करतो, आणि तो अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या प्रार्थनेत पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. आणि जर तुमची इच्छा असेल की तुमचं प्रार्थनेचं जीवन जे थंड किंवा कदाचित कोमट असेल ते आणखी वरच्या लेवलला जावं, दैवी पातळीवर जावं, तर आनंदाची बातमी ही आहे की तुमचं प्रार्थनेचं आणि आत्मिक जीवन एका नवीन लेवलला, हायर लेवलला, उंच लेवलला जाऊ शकतं. कसं ते आपण पाहू की पवित्र आत्मा आपल्याला कशा रीतीने प्रार्थनेत सहाय्य करतो. आता रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाविषयी लिहिताना पाऊल असं लिहितो की जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. रोमकरास पत्र 8 आणि वचन 14, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे किंवा चालवतो ते देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. चालवतो हा शब्द जरा अंडरलाईन करा, म्हणजे मार्गदर्शन करतो, सुचवतो. आता बघा, ख्रिस्ती होण्यासाठी देवाच्या आत्म्याने जन्म घ्यावा लागतो. तारण हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे, परंतु ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालावं लागतं. आणि जसं जसं आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन चालतो तसंच आपण परिपक्व प्रौढ असे देवाचे पुत्र आणि कन्या होतो. ज्यावेळेस आपलं तारण होतं, आपण बाळ म्हणून जन्मतो, देवाच्या राज्यात जन्म होतो, परंतु पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालायला लागल्यानंतर आपण प्रौढ पुत्र आणि कन्या होतो. ते वचन बघा, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे किंवा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. मुलं किंवा बाळं नाही, पुत्र म्हणजे मोठे झालेले, वाढलेले. वाढ कधी होते? जेव्हा आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालायला लागतो, त्याच्या मार्गदर्शनाने. आणि मग पुढं रोमकरास पत्र 8 आणि वचन 26 आणि 27 इथं पाऊल काय लिहितो बघा, की कशा रीतीने आपल्या प्रार्थनेच्या जीवनात पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. तसेच आत्माही म्हणजे पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, किंवा प्रार्थना कशासाठी करावी, काय करावी हे आपल्याला सुचत नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. म्हणजे शब्दात आपण जर सांगू शकत नाही, फक्त दुःख किंवा मनात जे त्या अनिर्वाच्य कन्याने तो आपल्याद्वारे प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो. आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला म्हणजे देवाला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे. कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. रोमकरास पत्र 8, 26 आणि 27. आणि म्हणूनच तुम्ही अनुभवलं आहे, मी अनुभवलं आहे की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थना करताना काही जणांविषयी देवाचा आत्मा दाखवतो आणि मग तुम्ही सांगता की ही तर माझी साक्ष आहे, हा तर माझा प्रॉब्लेम होता. हे कोणी सांगितलं, कोणी प्रकट केलं? देवाच्या पवित्र आत्म्याने. आणि ह्या रीतीने तो सहाय्य करतो की आता कोणासाठी काय, कशी प्रार्थना करावी, कोणाचा प्रॉब्लेम काय, प्रभू मला माहीत नाही, तू मला दाखव. जे तुझा धावा करीत आहे, जे उत्सुकतेने बसलेले आहेत, त्यावेळेस देवाचा आत्मा दाखवतो आणि मग तुम्हाला त्याचा अनुभव येतो. काही जणांना आश्चर्य वाटतं की आम्ही न सांगता कसं काही यांना कळलं. तर हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. हे फक्त माझ्यापुरतं लिमिटेड नाही आहे, पाळक सेवकांपुरतंच नाही,
ह्या लेवलला तुम्हीसुद्धा जाऊ शकता आणि जायला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. आणि माझी प्रार्थना आहे की ते तसं होईल. तर रोमकरासपत्र 8:26 आणि 27 परत एकदा जरा नीट ऐका. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आपला अशक्तपणा म्हणजे काय? शारीरिक दुर्बलता नाही, बरं वाटत नाही, तो अशक्तपणा नाही. तर आपल्याला माहीत नाही की स्वतःसाठी काय प्रार्थना करायची, काय मागायचं, दुसऱ्यांसाठी काय प्रार्थना करायची. तर जेव्हा माहीत नसतं त्याला पाऊल अशक्तपणा म्हणतो. की विचारावं लागतं आणि कधी विचारल्यावर पण लोक खरंच सांगत नाही, मेन प्रॉब्लेम काय तेच सांगत नाहीत. पण पवित्र आत्मा हा अशक्तपणा आहे आपला, की आपल्याला माहीत नसतं. पण पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो, माहीत करून देतो की कोणाची काय गरज आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे, कोणासाठी काय प्रार्थना करावी, स्वतःसाठी देखील काय प्रार्थना करावी. कारण आपण कशी प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, तर आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. किती विशेष आहे का? की देवाने आपल्याला आपल्या भरोश्यावर सोडलेलं नाही आहे. अनेकांचा हा प्रश्न आहे की आम्हाला प्रार्थना करता येत नाही. शिष्यांचाही तोच प्रश्न होता, तोच प्रॉब्लेम होता. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकवा, चमत्कार करायला शिकवा नाही, भूतं काढायला शिकवा असं नाही म्हटलं, प्रार्थना करायला शिकवा. कारण त्यांना हे कळून चुकलं होतं की तो जे पहाटे उठून एकांतात जाऊन जे करतो म्हणजे प्रार्थना, ते जर आपल्याला करता आलं तर दिवसभरात जे चमत्कार घडतात ते आपल्याद्वारे घडतील, ही त्यांची खात्री झाली. आणि म्हणून त्यांनी एकच विनंती केली की प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. आणि ही विनंती आज तुम्ही केली तर किती बरं होईल. चिन्ह चमत्कार आपोआप घडतील. प्रभूजी मला प्रार्थना करायला शिकवा. तर या ठिकाणी ह्या अशक्तपणाबद्दल पाऊल बोलतो की ज्यावेळेस आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला माहीत नसतं की काय प्रार्थना करावी, त्यातून देवाचा पवित्र आत्मा ज्याला सर्व गोष्टी माहीत आहेत तो आपल्याला त्या प्रगट करतो. आता नव्या करारात आपण पाहतो की वेगवेगळ्या मार्गाने देवाच्या पवित्र आत्म्याने देवाच्या लोकांना, शिष्यांना, प्रेषितांना सहाय्य केलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या कार्याचा कोणता फॉर्म्युला किंवा अशी हीच पद्धत असं नाही आहे. प्रभू येशूने सांगितलं की वारा कुठून येतो कुठून जातो हे तुम्हाला दिसत नाही, तसं पवित्र आत्म्याचं कार्य आहे. कधी हळूची झुळूक लागते, कधी एकदम सोसाट्याचा वारा सुटतो, दारा खिडक्या आपटतात, पालापाचोळा ओरडतो. तसं पवित्र आत्म्याचं कार्य कधी प्रखरतेने तो वारा वाहतो, कधी हळूवारपणे वाहतो. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि याच्या 27व्या वचनातच पहिला मार्ग आहे की आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. की ज्या अशा काही गोष्टी आहेत आपल्या जीवनातल्या, दुसऱ्यांच्या जीवनातल्या, की ज्या आपण शब्दात देवाला सांगू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्या वतीने देवाजवळ प्रार्थना करतो, अनिर्वाच्य कन्याने त्या देवपित्याजवळ मांडतो. कारण आपण मानव आहोत, आपली बुद्धी सीमित आहे, लिमिटेड आहे. परंतु म्हणूनच देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे की अनलिमिटेड सोर्स ऑफ सप्लाय, अमर्यादित स्रोत आपल्याजवळ असावा. म्हणून पहिला मार्ग पवित्र आत्मा प्रार्थनेत कसं सहाय्य करतो की आपण काय प्रार्थना केली पाहिजे, कशी केली पाहिजे. जेव्हा आपण कमी पडतो त्यावेळेस तो आपल्याद्वारे ते अनिर्वाच्य शब्द बोलून देवापुढे सादर करतो. आणि हा एक अतिशय महत्त्वाचा किंवा पवित्र असा अनुभव आहे. हा म्हणजे जसं काय आत्मिक प्रसूती वेदना आहेत. आत्मिक प्रसूती वेदना झाल्यानंतर आत्मिक मुलं जन्माला येतात. आणि याविषयी 2 शास्त्रभाग आपल्याला जुन्या आणि नव्या करारात वाचायला मिळतात. यशाया 66 आणि वचन 8 मध्ये यशाया संदेष्टा म्हणतो, परंतु सियोनेने वेदना दिल्या, ती आपली मुलं प्रसवली.
सियोन हे देवाचे लोक आहे. सियोन म्हणजे चर्च किंवा मंडळी, तुम्ही आणि मी. सियोनने वेना दिल्या, प्रसूती वेना दिल्या आणि ती आपली मुलं प्रसवली. यशया 66:8. आत्मिक मुलामुलींना जर जन्माला घालायचं असेल, मंडळी जर वाढवायची असेल, तर आत्मिक कळा किंवा आत्मिक वेना प्रार्थनेतून येणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअल ट्रॅव्हल इन प्रेयर. आणि ज्यावेळेस चर्च किंवा मंडळी, देवाचे लोक अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या साह्याने आत्मिक वेना देतात, प्रार्थना करतात, त्यावेळेस आत्मिक मुलं आणि मुली जन्माला येतात. नव्या करारात याविषयी पावलाने गलतीकरांना काय लिहिलं जरा ऐकू. गलतीकरास पत्राचा 4था अध्याय आणि 19व्या वचनात तो असं लिहितो, माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. प्रसूती वेदना हा शब्द अंडरलाईन करा. पाऊल म्हणतो गलती येथील मंडळीच्या लोकांना की तुमच्यामध्ये तुम्ही ख्रिस्ताच्या मर्यादेपर्यंत वाढावं यासाठी मला प्रसूती वेदना होत नाही. म्हणजे इतक्या कळकळीने मी प्रार्थना करीत आहे, तुमच्यासाठी विनंती करते. गलती 4 आणि 19. आता पावलाने ह्या लोकांना उपदेश केलेला होता, त्यांचं तारण झालेलं होतं, ती मंडळी होती. पण त्यांनी वाढण्यासाठी जे काही देवाने त्यांच्यासाठी नेमले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वचन गाजणं, उपदेश किंवा शिक्षण देणं त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी गरजेचं होतं आणि अधिक काहीतरी गरजेचं असतं. आणि ते म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना, प्रसूती वेदनाची प्रार्थना, जी आजकाल फारशी आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु ते महत्त्वाचं आहे. आणि तो म्हणतो की जशी काही प्रसूती वेदना मला तुमच्या संबंधी होत आहे, की मी प्रार्थना करतो पण माझ्या तोंडातून शब्द निघत नाही, मला दुःख होत आहे, तीव्र वेदना होत आहेत. म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने पाऊल गलतीकरांसाठी प्रार्थना करत असे. दुसरा मार्ग, पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थनेत कसं सहाय्य करतो, तर आपल्या मनाला किंवा बुद्धीला तो प्रकाशित करतो. आपल्याला एकदम जसं काही ट्यूब पेटते आपण म्हणतो, एकदम आपल्याला जे अगोदर समजत नाही ते एकदम समजतं, एकदम आपल्याला दाखवलं जातं. म्हणजे आपल्याद्वारे तो प्रार्थना करतो असं नाही, पण आपल्या मनाला तो प्रकट करतो की आपल्याला काय गरजेचं आहे, किंवा आपण कोणता एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी आपण निर्णय घेणार असो तर काय निर्णय घ्यायला पाहिजे, कोणाला भेटायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कधी, हे आपल्याला अचानक समजतं. किंवा एखादं वचन आठवतं आणि त्या वचनाने आपल्याला मार्गदर्शन किंवा धीर मिळतो. आणि ह्या रीतीने आपल्या मनाला तो प्रकाशित करतो. ही एनलाइटन्स आवर माइंड्स. जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले तितके प्रकाश पावले, त्यांची मुखे कदापि लज्जेने काळवंडणार नाहीत. प्रकाश पावले म्हणजे काय, प्रकाशित झाले. आणि म्हणून ह्या मीटिंगच्या शेवटी ज्यावेळेस साक्ष असतात, महत्त्वाची साक्ष माझ्या दृष्टीने ती आहे की वचन काय समजलं, वचनाने तुम्हाला कसं प्रकाशित केलं, कोणता प्रकाश तुमच्या डोक्यात पडला जे अगोदर माहीत नव्हता. ते पवित्र आत्म्याचं कार्य. बरं होणं, मुक्त होणं तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं हे की पहिल्यापेक्षा अधिक प्रकाश मिळाला वचनाने. हा दुसरा मार्ग आहे की कशा रीतीने देवाचा पवित्र आत्मा आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला प्रकाशित करतो. म्हणजे जे माहीत नाही ते आपल्याला एकदम समजतं, एकदम कळतं. आणि याविषयी हे कसं होतं की कशा रीतीने आपण कोणासाठी कशी प्रार्थना करावी, हे कसं होतं याविषयी 2 शास्त्रभाग आहेत. की पवित्र आत्मा आपल्या मनाला कसं प्रकाशित करतो, की आपल्या मनामध्ये किंवा आपल्या बुद्धीला कसं प्रकाशित करतो. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि याचं 2रं वचन
पाऊल असं म्हणतो की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मनाच्या नवीकरणाने. आणि हे मनाचं नवीकरण कसं होतं? देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे होतं. ते आपण करत नाही, करू शकत नाही. हे देवाचा पवित्र आत्मा जसं आपण वचन वाचतो, ऐकतो, प्रार्थना करतो, तसं तसं तो आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला बदलायला लागतो. मनाचं नवीकरण, विचारांचं नवीकरण होतं. विचार बदलले की आचार बदलतात, है ना. ते म्हणतात ना, जसे विचार तसे आचार. तर हे विचार कसे बदलतात? मनाने. आणि मन कसं बदलतं? मनाचं नवीकरण कसं होतं? पवित्र आत्म्याच्या द्वारे. तर पाऊल म्हणतो की ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. करा नाही, होऊ द्या. म्हणजे पवित्र आत्मा जो तुम्हाला आणि मला दिलेला आहे तो हे कार्य करीत आहे. फक्त तुम्ही आणि मी त्याला आड यायचं नाही आहे. त्याच्यावर अवलंबून राहिल्यानंतर आपल्याला लगेच त्याचं मार्गदर्शन मिळतं, साह्य मिळतं. आणि मग ते झाल्यावर काय होतं? देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे कोणत्याही गोष्टीबद्दल हे आपल्याला समजतं. आणि देवाची इच्छा 3 प्रकारे आहे. उत्तम आहे की जे आपण विचार करतो, आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक. दुसरी गोष्ट ती ग्रहणीय आहे, समजण्याजोगी आहे. ते काय हवेत वर आकाशात नाही आहे, आपल्याला इथं समजू शकते. आणि तिसरी गोष्ट ती परिपूर्ण आहे, म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राच्या साठी आहे. आपल्या शरीरासाठी, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनासाठी, आत्मिक जीवनासाठी, सर्व बाबतीत त्याच्यात कवर्ड आहे. देवाची इच्छा प्रत्येक बाबतीत आहे. तर पाऊल म्हणतो की ते समजण्यासाठी देवाचं, आपलं मनाचं नवीकरण किंवा रूपांतर होणं गरजेचं आहे. जोपर्यंत विचार देवाच्या विचाराशी जुळत नाही तोपर्यंत देवाचं मार्गदर्शन मिळत नाही. पण ज्यावेळेस आपले विचार देवाचे विचार एक होऊ लागतात, विचार जुळायला लागतात, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि वचनाचं प्रगटीकरण मिळायला लागतं. आणि नवीकरण झालेलं मन किंवा नवीन झालेलं मन देवाची इच्छा समजू शकतं. आणि हाच प्रॉब्लेम आहे की अनेकांना देवाची इच्छा समजण्यासाठी जे प्रार्थना करतात समजत नाहीत. त्यांना वाटतं की प्रार्थना केलं की लगेच दृष्टांत होईल, लगेच स्वप्न दिसेल आणि पटकन लगेच इच्छा समजेल. तसं नाही आहे. रोज वचन वाचून, वचनावर मनन करून विचार देवाच्या वचनाशी, देवाच्या विचाराशी जोडायला लागतात, तेव्हा मनाचं नवीकरण व्हायला लागतं. आणि मनाचं नवीकरण झाल्यानंतर विशिष्ट वेळेस ज्यावेळेस आपल्याला अडचण, गरजेचं आहे देवाचं मार्गदर्शन घेणं, ते आपल्याला समजतं. आणि मग आणखी एक शास्त्रभाग जो आहे, इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 23वा वचन. इफिस 4 आणि वचन 23 मध्ये पाऊल इफिसकरांना काय लिहितो जरा ऐका. तो म्हणतो की तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. मनोवृत्तीत अंडरलाईन करा, म्हणजे विचारसरणीत, थॉट पॅटर्न. तुम्ही आपल्या मनोवृत्तीत किंवा विचारसरणीत विचाराने नवे व्हावे. किती विशेषण आहे का? म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? आपलं लिमिटेड मन, आपलं विचलित होणारं मन, आपलं अस्थिर असलेलं मन आणि आपले चुकीचे विचार. पण जसं आपण वचन ऐकतो, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला समजायला लागतं, तसे आपले विचार बदलायला लागतात. म्हणजे जसं काय आपण म्हणतो, मला वाटलं हे असं आहे, पण आता कळलं की शास्त्रात असं सांगितलं किंवा वचनात असं आहे. म्हणजे काय झालं की जे वाटत होतं चुकीचं ते क्लिअर झालं, सुधारलं आणि योग्य विचार झाले. याला म्हणतात मनाचं नवीकरण. आणि हे मनाचं नवीकरण देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि ज्यावेळेस आपण आत्म्याच्या अधीन होतो, देवाच्या पवित्र आत्म्याच्या, आणि प्रार्थना करतो, त्यावेळेस काय होतं की आपल्या मनाचं तो नवीकरण करतो, आपले विचार बदलू लागतो.
आणि मग आपल्याला देवाची इच्छा, देवाची योजना काय हे समजायला लागतं. आणि मग आपण देवाची इच्छेप्रमाणे प्रार्थना करू लागतो. हा एक मार्ग आहे की पवित्र आत्मा आपल्याला कसं सहाय्य करतो. तो आपलं मनाचं नवीकरण करतो आणि प्रार्थना कशी करायला पाहिजे, कशी नाही करायला पाहिजे हे आपल्याला प्रगट करतो. आणखी एक मार्ग आहे की ज्या रीतीने देवाचा पवित्र आत्म्याला सहाय्य करतो, तो म्हणजे तो योग्य शब्द आपल्या मुखात घालतो. अचानक जे आपण ठरवलेलं नसतं, प्रार्थना करता करता आपण ते शब्द बोलू लागतो किंवा एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू लागतो किंवा स्वतःबद्दल काहीतरी, आणि नंतर आपल्यालाच आश्चर्य वाटतं की हे तर मी ठरवलं नव्हतं. आणि मग कोणीतरी म्हणतं की बरोबर, हा माझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली. मग हे कसं होतं? हे पवित्र आत्मा सहाय्य करतो म्हणून की अचानक प्रार्थना करताना तो असे विशिष्ट शब्द आपल्या मुखात घालतो आणि आपण त्या गोष्टीसाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या प्रॉब्लेमसाठी प्रार्थना करू लागतो. आणखी एक मार्ग आहे पवित्र आत्मा प्रार्थनेत कसा सहाय्य करतो, आणि तो म्हणजे आणि हे नव्या करारात बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. तो म्हणजे आपल्याला तो एक नवीन भाषा किंवा नवीन वाचा देतो, नवीन शब्द देतो, ज्याला पवित्र शास्त्रात अन्य भाषा असं म्हटलेलं आहे. की जी भाषा किंवा जे शब्द आपल्या बुद्धीला समजत नाही, पटत नाही, कळत नाही, ते काही जण याला प्रार्थनेची भाषा किंवा प्रेयर लँग्वेज असं म्हणतात. आणि हे काही विचित्र किंवा नवीन असं काही नाही आहे, चुकीचं शिक्षण नाही आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात पौल असं लिहितो, अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. कोणाबरोबर बोलतो? आपण एकमेकाबरोबर नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसांना समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. हे गूढ आहे, रहस्यमय आहे, ते तो बोलतो. पहिले कोरिन्थ 14 आणि 2. अन्य भाषेबद्दल 2 गोष्टी ह्या एका वचनात पावलाने सांगितलेल्या आहे की अन्य भाषा बोलणारा माणसाची नाही देवाबरोबर बोलतो. दुसरी गोष्ट, तो गुजे किंवा रहस्यमय गोष्टी बोलतो, गूढ गोष्टी बोलतो. मग आता ते गूढ काय आहे, काय बोललेलं आहे, स्वतःबद्दल आहे का दुसऱ्यांबद्दल आहे, हे समजण्यासाठी 4थ्या वचनात तो काय म्हणतो बघा. पहिले कोरिन्थ 14 आणि वचन 4. अन्य भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. म्हणजे अन्य भाषा बोलणारा पहिली गोष्ट माणसाबरोबर आणि देवाबरोबर बोलतो. दुसरी गोष्ट, तो गूढ किंवा रहस्यमय गोष्टी बोलतो ज्या उलगडल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट, 4थ्या वचनात तो म्हणतो की तो स्वतःची उन्नती करतो. आणि जोपर्यंत मी स्वतःची उन्नती करीत नाही, मी तुमची किंवा मंडळीची करू शकत नाही. जोपर्यंत तुम्हीच तुमची उन्नती करणार नाही, तुम्ही दुसऱ्यांची उन्नती करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून पहिले कोरिन्थ 14 आणि वचन 4 मध्ये पौल म्हणतो की अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. मग स्वतःची उन्नती केल्यावर देवाचा संदेश, देवाचं वचन आपण मंडळीला देऊ शकतो आणि मंडळीची उन्नती करू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या प्रार्थनेने 3 कार्य होतात. पहिलं, ज्यावेळेस आपण अन्य भाषेत किंवा आत्म्याने प्रेरणा दिलेल्या शब्दात प्रार्थना करतो, त्यावेळेस आपण देवाबरोबर बोलत असतो, माणसांबरोबर नाही. आणि हा एक दैवी अनुभव आहे, ही एक लेवल आहे प्रार्थनेची. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण अन्य भाषेत किंवा आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करतो, आपल्या बुद्धीला किंवा आपल्या मनाला त्या गोष्टी समजत नाही, कारण ते आपण गूज किंवा रहस्य असं देवाचं जे रहस्य किंवा गुप्त गोष्टी आहेत ते देव आपल्याबरोबर शेअर करतो. आणि तिसरी गोष्ट, आपण स्वतःची उन्नती करतो आणि स्वतःची उन्नती केल्यावरच आपण दुसऱ्यांची करू शकतो, नाही का? आणि मग पुढे
करिंथीकरास पहिले पत्र याचा 14 अध्याय 14 वचनात पाऊल म्हणतो, असं लिहितो की जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो. म्हणजे आत्म्याने प्रार्थना म्हणजे काय? अन्य भाषेत प्रार्थना. जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. मलाही समजत नाही, दुसऱ्यालाही समजत नाही, पण माझा आत्मा प्रार्थना करत असतो. आणि म्हणून पाऊल पुढे म्हणतो की मी बुद्धीनेही प्रार्थना करीन आणि आत्म्यानेही प्रार्थना करीन. आणि या दोन्ही प्रकारे प्रार्थना करणं गरजेचं आहे. काही लोकांना फक्त बुद्धीने प्रार्थना करणं आहे की कोणत्या प्रार्थना विनंती आहे, तुमचे काय प्रॉब्लेम आहे सांगा, आम्ही प्रार्थना करतो. हे झालं बुद्धीने प्रार्थना करणं. आणि आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं म्हणजे की प्रार्थना करता करता ज्यावेळेस देवाचा आत्मा आपला ताबा घेतो, जे कोणी सांगितलं नसतं ते पण आपण प्रार्थना करतो, जे बरोबर असतं. तर ही आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं. आणि या दोन्ही प्रार्थना महत्त्वाच्या आहेत. आता काही वेळेस काही परिस्थितीत देवाचा आत्मा आपल्या बुद्धीला किंवा आपल्या मनाला काही प्रगट करत नाही किंवा मार्गदर्शन देत नाही, पण ही अन्य भाषा आपोआप येते आणि आपण प्रार्थना करू लागतो. आणि तशा रीतीने जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण थेट देवाशी बोलतो आणि जे काही गुजे रहस्य आहे ते प्रगट करतो आणि आत्मा आपल्याला त्या परिस्थितीवर, त्या प्रॉब्लेमवर सहाय्य करतो. म्हणून ही आणखी एक लेवल आहे आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करण्याची. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मी बुद्धीनेही प्रार्थना करीन, आत्म्यानेही प्रार्थना करीन. दोन्ही प्रकारच्या प्रार्थना शक्य आहेत आणि केल्या पाहिजेत. तर बघा, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याच्या अधीन होतो, आपला शरीर, आत्मा, जीव त्याच्या स्वाधीन करतो, समर्पण करतो, त्यावेळेस तो आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे कार्य करू लागतो. तो आपल्याला